व्हेरी गुड छगनराव. अरे भाऊच्या समोर लोकांना बाजूला करा. 2 मिनिटं बाजूला ना. 2 मिनिटं व्हिडिओ नाही फुटवले. शेतकऱ्याचा सातबारा करा. शेतकऱ्याचा सातबारा करा. दिव्यांगाचा मानधन 6,000 रुपये. दिव्यांगाचा मानधन 6,000 रुपये. तुम आगे बढ़ो. बच्चों तुम आगे बढ़ो. इस देश का नेता कैसा हो. आम्ही पाहिजे कृषीची क्रांती केली आणि एक नवीन राज्य आम्ही पाहिजे देशाला देत असताना आज त्या कृषीच्या क्रांतीची कशी आवेल ना होतं हे आम्ही पाहिलं पाहिजे. ही लढाई एका शेतकरी मजूर आत्महत्या केली. परभणीमध्ये सचिन जाधव, आमचा सचिन जाधव नावाचा शेतकरी कुठल्या जातीचा धर्माचा नाहीच नाही, पण जो पिकवतो तोच. तुमची यात्रेला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. दोनच ते मार्गे तुम्ही आता आज उंबरठा बाजार जाणार आहात. शेतकरी कर्जमाफीसाठी तुमची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी आहे, मेंढपाळ आहे, मच्छीमार आहे, मजुराचा विषय आहे. पण 17 मागण्या आहे. 7 एप्रिलला मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली होती. 7 एप्रिलच्या बैठकीत सचिवांना मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं का याचे शासन निर्णय निघाले पाहिजे. आता 2 महिने झाले शासन निर्णय निघाले नाही. आमच्या माध्यमासोबत बावनकुळेजी बोलत होते का बच्चू कडूची भूमिका ही दुपट्टी आहे. ते कशी आहे आम्हाला सांगा ना. दुपट्टी कशी असतं. तुम्ही शासन निर्णय काढत नाही, कर्जमाफीची तारीख सांगत नाही, दिव्यांगाचा किती मानधन करणार आहे ते सांगत नाही. आम्हाला हौस थोडी आहे. आम्हाला आंदोलनाची हौस नाही. एवढ्या पावसात हे सगळे लोक पैदल चालणं म्हणजे काही लहान गोष्ट नाही आहे. आमचा अंत पाहू नका. आपण लगेच सगळं जाहीर करा. तुम्ही आंदोलन न होता मराठीच्या मुद्द्यावर माघार घेतली, शासन निर्णय मागे घेतला. तीच भूमिका तुम्ही शेतकरी मजुरासाठी का घेत नाही. सरळ विषय आहे. ते घेत नाही तेपर्यंत बच्चू कडू चालत राहणार, आंदोलन करत राहील. म्हणजे कुठेही थांबण्याचा काही संबंध येत नाही. एकदा हाती घेतलेलं काम आम्ही सोडणार नाही. आम्ही आमच्या कर्तव्यात कुठेही कमी पडणार नाही. चाहे काही पण झालं तर आता ही लढाई शेतकरी शेतमजुराची कुठल्याही क्षणी थांबणार नाही. आम्ही वाट पाहतोय शासन निर्णयाची. ओके.